मी त्या कैऱ्यात मग तुला सांगू जापतो मारतो कैऱ्या तू डायरेक्ट आमले बुंजी दिसली त्या काही दिसलं म्हणजे दिसू ना वा 100 एक्झाम तर हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आपण घरीच होतो. आज माझे दोन भाऊ मी दाखवतो तुम्हाला. हा साई, हा राम. राम तू काय करतोय आता? गजब बेइज्जती है. तर हा आजी बाबाच करत राहतो, तुला काय माहित नाही. आज घरीच आहे. लेडीज लोक बसले आज घरीच आहे. तुमचा भाऊ स्मार्ट झाला आहे थोडासा. कटिंग बिटिंग केली थोडीशी मस्त. चाललो आता मित्रांकडं, त्यांच्याकडे जायचं मस्त. बुट्टा घालून घेतो. चाललोय आता मित्रांकडं. मित्रांचा काय प्लॅन राहतो काय नाही दाखवतो आपण तुम्हाला. वसीम भाऊ, आता आमच्या गावात वसीम काय सांगणार आहे? सांग बरं. वसीमचं काहीतरी लेक्चर. हॅलो हॅलो हॅलो. आता आम्ही सगळेजण कैरी तोडायला जाणार आहे. तोडायला हा हे वावरात जाणार आहे समोर. कुठं इकडं पुढं का? तो माणूस आला ना, तो आता तंगड्या धरून उपडणार आहे. आता तिथे आम्हाला जायचंय. कैरी तोडायला जायचंय आता. तिथून शाखा आणायच्या आम्हाला 5-6. चला जा तुम्ही आता. तू बी चाल, तू बी चाल, तू बी चाल. तू चालची तवच म्हणजे अशी. नाही रे, जावा नाही रे. काय विशाल भाऊचा कायम उत्साह राहतो डायरेक्ट. कायम आपला चांगला सपोर्ट सिस्टम येतो. मामी मामी काय म्हणते? मामी काय घ्या ना, सांगा तुम्ही तुझे ब्लॉग मागत जाय. ठीक आहे, मागे जा. घेत जाय म्हटलं ब्लॉग. अरे तू घेत जाय. तू कसा चालच्यात चला ना मग आधी चाल ना बा. अँग्री झालाय थोडासा अँग्री होऊन गेला. कैऱ्या भेटत काय किती कैऱ्या भेटत? 100 रुपयाला किलो भर कैऱ्या का? मी त्या कैऱ्यात मग तुला सांगू जापतो मारतो कैऱ्या. तू डायरेक्ट आमले बुंजी दिसली त्या काही दिसलं म्हणजे दिसू ना वा. 100 एक्झाम. नको सांगू, विचारता. आता आपण काय रियाज भाऊ कुठे? चला या इकडे या. काय सांगते रियाज भाऊ सध्या लय दुखली गेलेली. रियाज भाऊ काही बोलत नाही. 2 शब्द काय ते आय इज्जत घालते बंद करतो. वाय इकडे आता रे जगताकडे जाऊ आपण. या इकडे या. चालेल, आपली भाषा नीट करा बरं का. इकडे या. सामराई गाडी घेणार. आम्ही काल गेलो होतो त्याच्यासाठी पोरगी पाहायला. पोरगीवाले म्हणे पोरगा चांगला आहे म्हणे, पण काही कामधंदा करत नाही म्हणे. आम्ही तिला सांगितलं, म्हटलं आता सुद्धा कॉलेज करतोय पण लवकरात लवकर तो काम शोधणार आहे. तुम्ही काही शब्द नाही काय बोलू रे. काय नाही रे, त्याची अपेक्षा एकच आहे, पोरगी जिवंत पाहिजे आणि पोरगी चांगली पाहिजे बस. आणि हुंड्याची गॅरंटी 5 लाख. हा पाय बघ कम बंद. किती होई जायचं तुम्हाला. काय बोल. आपण उद्या कुठे जाणार? हां, तर उद्या आपल्याला
त्यांना काही एम बी शुक्रवार गाडवर लावतो आपण दिलं आम्हाला काढेल नाही मित्रांना सांगून देतो मी आम्हाला MB शुगरवरनं काढेल नाही आहे. आम्ही फक्त निघून म्हणजे 3-4 दिवसाकरता सुट्टी काढलेली आहे फक्त बस. रिपोर्ट मारायचं ना आम्ही सुट्टीने. हा सुट्टी डायरेक्ट बा रिपोर्ट मारी आता ऋषभ भैया आमलेट बघा पाहू दे काय करावं नाही तो. हॅलो, तर उद्या आम्हाला वॉकसाठी जायचं आहे. 6 दिवस हेरिटेज वॉकसाठी जायचं आहे फिरायला आणि किल्ले ट्रॅकिंगला जायचं आहे. त्यानंतर खूप मोठे मोठे वक्ते येणार आहेत तिथं, जसं राम पुनियानी सर, विकास लवांडे, त्यानंतर राजू बाविस्कर, अजून संजय आवटे, निरंजन टकले सर, असे मोठे मोठे खूप मोठे मोठे वक्ते आणि लेखक येणार आहे. तर आम्ही ते त्यांचे ऐकायला जाणार आहोत. तर आपले बाकी सगळे साथी बी येणार आहे. सगळ्यांनी उद्या सकाळी ठीक 6 वाजता राजेंद्र भैया संपर्क कारण इथे यायचं आहे. बस माझं एवढंच तुम्हाला सांगणं. तर 6 दिवस इकडून तर 6 दिवस डायरेक्ट व्लॉग चालूच राहणार आहे आपला. प्रत्येक व्लॉग कंटिन्यू बघत जा आणि 6 दिवसमध्ये काय काय घडतं, कशी कॉमेडी होते, काय कोण वक्तव्य करतं, कसं काय करतं सगळं दाखवणार आहे तुम्हाला. 6 दिवस आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि साई व्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. आज एक दिवस होता असाच, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून दिलं सकाळ कुठे जाणार आहे तर सगळं सांगून देतो. वसीम भाऊ बी येणार आहे. वसीम भाऊ कंटिन्यू राहणार आपल्यासोबत. रितेश भाऊ, वसीम भाऊ पुरा लास्ट डायरेक्ट लाजू का बरू लड़की का चक्कर बाबू भैया, लड़की का चक्कर. देखो फोन चालू आहे का नाही का बंद आहे? येड्याच्या मॅक करू राहिला आम्हाला दाखवायसाठी तरी करायला. अरे हो चालू आहे रे हो, चालू आहे. अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपलं तर काहीच दिवशी हसू नको, दाताड्या नको काढू. मर्द वसीम शाहरुख खानचा फोन नाही आला होता का? हा काय चाल ना मग, तुझी आहे का गांडीत दम? अरे येस ना काहीच नाही शे काही फक्त आई राही जायचे फक्त हे ना गांड्यात दमशे का त्याला बोला ना. हा दमशे का तुला बोलली दाखड काय म्हणजे काहीतरी बोलदा काढतो टोची बोलली राहत नाही रे वसीमची डिक्की चेक करतोय. काय निघता? एक रुमाल निघला, दुसरा बी रुमाल निघला. बरे हे काय कॉफिया नाही रे क्वेश्चन पेपर. हे का पुढच्या वर्षीसाठी घालून धरले. हे बाई हॉल तिकीट ठेवतात. हे काय आणि बोर्ड पेन अजून काय पेन्सिल कामाच्या वस्तू काही शॉपनर खाली पडले. गाईच या वसीमच्या डिक्कीमध्ये सापडलं. हेलो हमारी दादी आज मर गई है तो कमेंट में लोग रहेंगे कांग्रेचुलेशन नहीं का टाकी तेव्हा ना काय तुमने टाकी लाशी थी एवढं कोण पाहतो. दोघे भाऊ बेकार. वसीम तर यांनी माझी गाडीची डिक्की चेक केली आहे. गाडीची नाही तुझी डिक्की चेक केली. तर हा रितेश आहे, रितेश जगताप. तुझी हॉबी काय वसीम अरे लोक एवढं हॉबी तुझी हॉबी काय तेवढं सांगून दे, फक्त तेवढं सांगून दे. काय हॉबी काय? क्रिकेट रे.
क्रिकेट आहे बस बस आणि तुझं ड्रीम काय वे आर यू ड्रीम वे आर एवढं नको बस बस अरे बस अरे वे आर नाही एवढं. तर त्याची ड्रीम ही आहे की पिंपळगावचा रोड आहे का फुल्लच आहे का रे तिने तिने त्याला शेत घ्यायचं आहे काय तुम्ही आहे ना शेत घ्यायचं आहे आणि तितका तो अरे आगे बोल. पनवेल निकलना आहे तिथला तो बापू बनणार आहे बाकी तुम्ही समजून जाणार आशिक नंबर 1, आशिक नंबर 2 इथे ना मी पण आहे अँड आशिक नंबर 3 आणि आशिक नंबर 4. या सगळ्यांचे अफेअर चालू आहेत मित्रांनो. पण तुमचा भाऊ अजून पण सिंगल आहे. कारण अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही मला. अशा गोष्टींमध्ये पडलं का माणूस बर्बाद होतं एकदम त्याला कशातच भान नसतं आणि बर्बाद होऊन जातं माणूस. आपल्याला जीवनात फक्त सक्सेस कमवायची मित्रांनो. सक्सेसच्या मागेच पळायचं आहे फक्त. बाकी कशा मागेच पळायचं नाही. हां अहो सक्सेसचा आहे पण वाया गेला तो बी. दुसरा विषय बा हां आयटम पटत नाही त्याच्याकडून नंबर रेऊ घ्या पटत नाही असं नाही मग पटत आले पटत करता नाही राहत हा का जमत नाही अजून पाणी आलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हां सिंगल इज नॉट इम्पॉर्टंट थांब हां बोल वाक्य बोल. गर्ल इज one person because waste of money and waste of time राईट and not interested career behind the scene storytelling storytelling and lifestyle is dismantle your lifestyle when one person with girl is out of syllabus and not college study education and not a serious student girl is out of syllabus but तर आपल्या वसीम भाऊने खूप चांगलं स्पीच दिलेलं आहे. आता विशाल भाऊ काहीतरी स्पीच देणार आहे. विशाल भाऊचा कॉल आलेला आहे. एकदम भारी स्पीच दिलं वसीम भाऊनी. वसीम भाऊला सल्यूट करतो मी. चांगलं स्पीच दिलं एकदम भारी. तर मित्रांनो चाललो आहे आम्ही आता कैऱ्या तोडायला आंब्यांकडे डायरेक्ट. तिथं शेतकरी पण राहतो. तो शेतकरी आम्हाला मारल काय करल त्याची काही गॅरंटी नाही आहे डायरेक्ट. जातो आहे आता आम्ही कैऱ्या तोडायला. तर चलो लेट्स गो. हे बा इथं आंबे येते. हे पुरे झाड आंब्यांची डायरेक्ट. हे बा हे पुरे झाड आंब्यांची डायरेक्ट. आणि मी आंबाचा मालक. मी आंबांचा मालक आहे. कैसा लगा मेरा मजाक? चलो हे बाळ कविता बसलेले होते. त्यांच्या गांडीमध्ये काय दम नाही. मी चाललो आता. चलो चमायचा हो मी किती तोडात. हे पहा मित्रांनो इथलं ही पुरी लाईन आहे आंब्यांची. भाई चाल तिकडे मोठ्या आंब्याकडे जाऊ. चाल आता ए तो एक पिके रे ना. हो का हा असं आहे का. चाल तिकडे मोठ्या आंब्याकडे जाऊ आपण. हे भाई हे बा केवढे आंबे. हे बा मित्रांनो तिथे आंबे आहेत डायरेक्ट. कैऱ्या आहेत त्या अजून पिकलेल्या नाहीत. वरती चढतो मी वरती चढतो. तर मित्रांनो हा आंबा आहे का असा आहे ना. इथं फाशी घेतलेली एक जणांनी.
त्या माणूसची कमीत कमी त्या माणूसला मारून नाही कमीत कमी 3-4 वर्ष, किती वर्ष होत आले असतील का रे भूम्या? किती वर्ष होत आले असतील त्या? 3-1 वर्ष होत आली इथं मरून सुनी. इथं आलो आहे आम्ही डायरेक्ट. इथं कोणत्या तरी आंब्याला घेतलेली होती अशी पिकेला आंबा अशी सापडलेला आहे डायरेक्ट. ऐक असे आंबे चोरत फिरतो मित्रांनो आम्ही. कुठं बी गेलो ना आगाऊपणा करायचं सोडत नाही. हे कोणतरी खाल्लेले वाटतं. हा भाई वरती पिकलेले असतील का? पडली का? अरे वा यार अव का लकी आहेत इथले. अबा वरती अजून बरेच पिकलेले आहेत रे वा. ते बाय 1 2 मला डोकं फोडतं. घे तुम्हाला शूट काढ फक्त आता का. तर मित्रांनो दगड फेकणार आहे मी एक आंब्याला. 1-2 तिने आहे ना भोसडा काही बी नाही. कोणतं रे? शेखर आंबा. तो काही हिला गी आता चालतं तो काय ते हो बी आंबा पाय ना भाई. नाही रे. अरे ते चांगला असे रे भाई. हा मित्रांनो आंबा सापडला आपल्याला. इकडे होती नाजू एकदम. अरे डायरेक्ट दमच नाही. मित्रांनो ते येडी गांडची तिकडे बसलेले आहेत. त्यांना काय सांगलं इथं कोणीच नाही राहत, कोणी येत नाही आणि वावर बी कोणी करत नाही. त्यांना काय सांगलं येऊन लागा इथं मस्त आंबे तोडूत म्हणतं. पण त्यांच्या गांडीमध्ये काय दम नाही डायरेक्ट. यायचा बी नाही आणि तोडायचा बी नाही. कशातच दम नाही डायरेक्ट. या आंब्याला मोठे मोठे आंबे आहेत. हां 5 मिनिटांमध्ये काय पासा पडेल. ओ भाई हवा जवळ येतो. हां तर तो ते अशा खाली काल पडतास का? जोरात तोपर्यंत आपली इतके आंबे आले आहेत ते बा. हा माझा पर्सनल ठेव ना पण असं वाटतं मला. ते येड्या लवड्याशी तिकडे बसले पिटे विषय रे भाई. बाय ते या बी पिकेल होते ना ओम्या. अरे याच्या कानी शेतात नाही कच्च्या शेतात. कच्च्या शेत का? देसा पट्टी शाकावी आहे पाय. ए अरे हाय बी हाय पाय पिकेलची आई बी. हां हाय इधर हाय बी थोडंच होता हाय इधर हाय बी जरा का. त्या पाय त्या दोघी एक भक्कम 1 2 3 हो बाई धर. एवढं का हे बेकार आंबा थोडा घेत बाई. चल अजून थोडं टाइम. अजून येस का? चाल मग थोडा अजून येतो आपण. गाडी घेतो. तर आपण तोडलेले आंबे एन्जॉय करायचा मित्रांनो. जास्त काही नाही लाईफमध्ये. दुसरं काय आवडी पिकलेलं आहे का? नाही जाऊ तिकडं. अरे या पाय ना यावी पिकेल होती ना. नाही कच्चा वाट रहा. लगेच काही जा. चलो दिव्याची वरली कधी आई हा तोडू का धर बरं. हवाने पडी जाईल. चल हां थोडा आहे तुझं. पडले असतील ना किती बेकार. चालू आहे. तर मित्रांनो तोडलेले आहेत आंबे. आता मस्त त्यांना त्या फुकट्यांमध्ये खाणार आहे आता आम्ही. इतके फुकटे मित्र आहेत ना त्यांच्या गांडीमध्ये काही दम नाही आहे. ते फक्त आयतं पाता आयतं सगळं आयतं लागतं आम्हाला. तर मित्रांनो तोडलेले आहेत आंबे. आता चाललो आहेत त्यांना धुवायला. वसीम पाणी आण पाणी धुवून टाकूत. हा दादाची KTM आली डायरेक्ट. दादाची KTM वसीम दादा त्यांची KTM आलेली आहे. वसीम पाणी आणि आलेलं आहे पाणी. वसीम बाईने पाणी आणलेलं आहे.
आता मस्त चांगल्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत मस्त. हो भाई हा का काही नाही आम्ही पुशीपाशी गेली भेटी नाही बस बस हो ना कामही घ्या बघतोय बा आंबा कसा घेतोय डायरेक्ट खातोय. तिथे याला मरण येतं त्याला तिथं जसं कोणी त्याला पाशीवर चढवून देणार त्या आंब्याला. घरात ठेवून वाटतो तू. हा वाटतंय मला. हा ट्रॅक दे ना जरा कुठे मित्रांनो खाल्ले गेलेले आहेत आंबे. बिट्टू काय असतंय काय माहित. ज्याने आंबे आणले त्यांनी एकच आंबा खाल्ला. हाऊ बडवा 2 आंबे निपून खाऊ राहिला. हा तो बी तसाच आहे बा दोघी एकच माळचे म्हणजे आहेत. आपला मित्र चालेल आज काय बाबला मित्रांनी काहीतरी घोंगा मागितला शांत भाषेची. मित्राने हाईत बिडी गाडी इकडे मला आज केले पाई प्राऊड केली मोठा पोहच नाही फुकट न बोलता आवडत लगेच चिल तो बी खाईन. लगेच आंबे खाल्ले आंबे जिरले नाही तोशात लगेच कोण आणि लगेच बाटल्या लगेच पा आमचा विशेष कोल आहे डायरेक्ट तो पा तुला भेट नाही लगेच कोण आणि बिल लगेच. आता कोण खाऊन गेला का लगेच तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. हा पिले ओ मेरे राजा. आता पुढचा डाव आणि पुढच्या टायमाला चटणी टाकणे आहे आवडवा की आपल्याला याला काही आवडत नाही. मित्रांनो कोण बिन खाल्ले त्यांनी बाटल्या पिल्या. आता चाललोय घरी. चला ना झोका खाऊ. माझी आंघोळ बिंघोळ बाकी होती. डायरेक्ट आता किती वाजता आहेत पाहू. आता कमीत कमी तुम्हाला सांगतो मी 3-1 वाजत आले. आत्ताशी आंघोळ करतोय मी. तर जाऊया घरी. तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. आपला घर बंद आहे. टाक 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 टाक. तर मित्रांनो आलो आहे आता घरात आलो आहे. थोड्या वेळात आंघोळ बिंघोळ करतो मस्त फ्रेश होतो. थोड्या वेळात आता पुढचा प्लॅन काय होतो तुम्ही व्लॉगमध्ये पाहू शकता. पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉगमध्ये काय होणार आहे सगळं दाखवतो. पहिले फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर सगळं सांगतो. तर मित्रांनो आता झालो आहे फ्रेश. तुमचा भाऊ कसा दिसतोय कमेंट करून सांगा. विशालचा डायरेक्ट दिवसभर फोन चालतो. विशेष गोवाने डायरेक्ट. तर आता चाललो आहे आपण मस्त मालेगावला गेल्यावर थोडेसे शॉपिंग करायची होती आपल्याला. शॉपिंग करून मी घरी होत. ब्लॉग दाखवतो तुम्हाला कसं चालू आहे काय चालू आहे आपल्या जीवनात. तर आपली गाडी लावलेली होती. मामी आता आंघोळ करून मामी एक नंबरचा दलिंदर गावातला मुलगा आहे. मामी चालतं का चालतं ना. चला मित्रांनो चालतंय का मालेगाव चालतंय. आहे चाल रे मालेगाव. ऐका ना कवर मा एक हातचा होय. हां पेपर मा कसं आहे माहिती आय टी मा एक कळवण गावात एक हादसा झाला. तिथे हत्या झाली. तिथे नाही का पोरीच्या बापाला आणि पोरीला मारून टाकलं. हो आता मी मारतो ना बघित म्हणे आयटम ना बापले म्हणे आयटम. तर मित्रांनो
जायचं आता मालेगावला. मग आम्ही चालतोय का नाही? कपडे शर्ट आहे घ्यायचा. हां मग घेतलं कोणतं गाव? कळवण बरं. हां शर्ट घ्यायचं आहे. चालणार भाव तो कधी दिसणार थोडं. मालेगाव हां नाही रे इथेच आपलं कॅम्पात. चाल रे चाल रे ऐकायचे एवढं कवर्स आहे ना तुझ्याकडे. चाल रे चाल ना चल रे. चाल 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 रे चाल ना चला. तर मित्रांनो भेटूया मालेगावात. आहे काय म्हणे आयटम एक डे मध्ये त्याला आयरन मग बोलायला मला बरं वाटेल. हां का हा एखादा शूट. तर मित्रांनो आपण आता नाही तर भेटूया डायरेक्ट दुकानावर. डायरेक्ट मालेगावात मी जाऊ मस्त कपडे ठरवू. आपला भावताव करणारा डायरेक्ट 1000 रुपयावरनं डायरेक्ट 100 रुपये करून येतो डायरेक्ट. इथला बेकार आहे. तर भेटूया दुकानावर. मित्रांनो घेतली झाली शॉपिंग. आता चाललोय वळवली गाडी. ते भेटू दे का? तर चाललोय मित्रांनो आता घरी. इज्जत घालून आलो आता आलो इज्जत घालून. ब्लॉगिंगच्या बाहेर का डायरेक्ट मी अशा गोष्टी विसरतोय डायरेक्ट आता. हा झाली शॉपिंग आता. जास्त आहे शॉपिंग नव्हती आपण. हा आता चाललोय आता घरी. आता पुढे ब्लॉगमध्ये काय होतं सगळं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आजचा दिवसभरचा व्लॉग आंबे तोडायला गेलो होतो तिथं झाला. परत मोठा शॉट झाला. तर लगेच शॉपिंग बिपिंग काय केली आम्ही ती दाखवली तुम्हाला. आणि आत्ता झाले 9 वाजले. आता आम्ही ब्लॉगचा एंड करतो आहे. आणि पुढचा व्लॉग राहणार आहे तो शिविरात राहणार आहे मित्रांनो. चांदवडला. आणि आम्ही दोघी राहणार आहेत. गावातलं कोणी जास्त एखादा कोण गावातलं आपल्या गावातलं 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत फक्त ते बी असणार आहे. हां आणि शिविरात कशी काय गोष्टी घडता सगळं दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं आणि कसं एंटरटेनमेंट झालं सगळं तुम्हाला दाखवलं आता. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.